कारपिंट्या त्या मास्तरच्या पोरीतून तो काय झालं? तो पटवली होती वाटते ना ती. मग कालच भेटून आलो मास्तरच्या पोरीले. तुला माहित नाही का आपण लय डेंजर माणूस आहे, आपला नांदच करायचा नाही. बाबू मास्तरले का माहित झालं ना की तू मास्तरची पोरगी पटवली तर मास्तर तुला कुत्र्यासारखं मारल, एवढं ध्यानात ठेव फक्त. हाय का? तेच तर म्हणलं, हे बोललंच काऊन नाही अजून? अरे हे कुत्र आहे ना, हे सीताफळ तोंड्या, ह्यो मार खायच्या रंगावर येले. याले एकदम मजा दाखवूनच लागती येड्या भोकाचं. शट अप यू ऑल डुकरा हो. काय चाव लावली रे? थांबा तुम्ही, आता मी मास्तरले सांगते. तुमचं नावच सांगते आज. तुम्हाला कुत्र्यासारखं मारायला लावलं नाही ना, तर नावाची मोनिका नाही, मी मोनिका. बंड्या आता कसं रे? अरे ही पोरगी लय म्याड आहे. हिनं का मास्तरले सांगितलं ना की मी मास्तरची पोरगी पटवेले, तर मग काहीच खरं नाही. आज मास्तर मला कुत्र्यासारखं मारते. हो 100% मारते. हो तो कार्यक्रम झाला म्हणून समज. आज तू गेला रे पिंटे, आज गेला तू. अरे मास्तर आलं, पटकन बैठ जाग्यावर. बाप्पू आलं काय? गुड मॉर्निंग सर. ते गुड मॉर्निंग गेलं उडत. तू इथं पुढं काय करत होता पिंट्या ते सांग आधी, लवकर सांग. अहो सर, मी तिथं काय नव्हतं करत. ते आपल्या वर्गात उंदीर आला होता ना, तर त्याला हाणत होतो मी. वर्गातच आला होता ना? बरं झालं तुझ्या पॅन्टीत नाही आला उंदीर. येड्या भोकाचं चुत्या समजतो कर मला. त्यात समजायचं काय? आता जे आहे ते खरं बोललो. आज डायरेक्ट गुड मॉर्निंग कस काय? आज सूर्य कोणी उगवला का उगवलाच नाही? हा, काहीतरी कांड केला असेल तो, काहीतरी भांडणं गिडणं केले असतील म्हणून आज गुड मॉर्निंग म्हणला आहे ना. सर ह्यो पिंट्या आणि ते मागचं करण लागेल केसाचं नाही का, हे दोघं भांडणं करत होते. मला वाटलंच ना. हा नमुना का एवढा सोपा आहे का? काहून भांडणं केलं रे डुकराऊ? सांगा लवकर. सर मी काहीच नाही केलं. या पिंट्याने ना तुमची पोरगी पटवेले आणि ते दोघं मस्त फोनवर बोलतात गुलू गुलू. अरे बापरे, मग पुरील पटवलं काय यानं? हे तर लय डेंजर आहे. याला मारूनच टाकतो आज. आता हे गेलं माझ्या हातानं. मी एवढा डेंजर आहे, सगळी शाळा भेटी मले, आणि यानं माझ्याच पुरी संग झांगड गुत्ता केला. पिंट्या उभा राय, पटकन उभा राय म्हणलं तुले. अरे अजून उभा राहिला नाही का? मी तुला जीव मारून टाकील बरं आज. पटकन उभा राय. बाबू माया पोरीवर लाईन मारतो का तू? तुला माहित आहे ना मी किती डेंजर येते. तू एवढी हिंमत? तुला सांगतो पिंट्या, आत्ताच्या आत्ता घरी जाय आणि तुझ्या बापाला घेऊन ये. तवाच लाईनीवर येशील तू. तुला चांगले फटके द्यायला लावतो. तुले मी मारतो आणि तुझ्या बापाला मारा लावतो. तू पाय फक्त आज. अरे बंड्या आता कसं रे? मायला मास्तर तर म्हणतोय तुझ्या बापाला बोलून. काय करू रे आता मी? अय बापा मला नको सांगू रे. तू तो पाहत बैस बरं. तुला भानगडी करताना मग तवा महिने आठवण येत रे. हा, आणि आता बरा म्हण तू. वाह, याले म्हणतात मित्र. हागला रे तू, हागला आपल्या मैत्रीवर. हा हागला तू. बर मी काय म्हणतो, तुझ्या बापाला बोलू का मी? सांग. अरे सरकेल खोपडीच्या, मास्तरनं तुझ्या बापाला बोलवाय सांगितलं, माया बापाला नाही. तू तुझ्या नावापुढं कोणाचं नाव लावतो? माया बापाचं. मग आता पण तुझ्याच बापाला बोलव ना. माया बापाला कशाला बोलू तू? तुला ऐकू येत नाही का रे पिंट्या? आत्ताच्या आत्ता तुझ्या बापाला घेऊन ये. लवकर जाय आणि पटकन घेऊन ये बरं का? जातो ना. आता का जीव घेता मा? अरे मास्तर या कशाला बोलवलं मले? नेमकाच जेवण केलं ना, हागायला बसलो होतो तर तेवढ्यात हे डुक्कर टपकलं. सांग लवकर कशाला बोलवलं मले? हा, हे तर इम्रान खान सारखं दिसतंय त्या पाकिस्तानच्या. आणि पोलिओ गिलिओ घेतलं नव्हतं का यानं? डेंजरच दिसतंय हे पण. त्याचं काय झालं? तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे तुमचा मुलगा हा गावंढळ पिंट्या हा माझ्या मुलीला विनाकारण त्रास देतो आणि तिचा पाठलाग करतो. यामुळे मला असं वाटले की ही गोष्ट तुमच्या कानावर घालावे, कारण पालक या नात्याने तुम्ही त्याला समजूत घालून योग्य ती शिक्षा द्या.
असं माझं म्हणणं आहे. ओय मराठी ग्रामरची अवलाद, सरळ बोल. शायनिंग नको मारू माया पुढं, नाही तर दिल कानपट्ट्या ठेवून. पिंट्या तो बाप तर लय डेंजर आहे बापा, काही बोलतो डेंजरच. मग बाप कोणाचा आहे? पिंट्याचा. हा. पण तो बाप त्या इम्रान खान सारखा काऊन दिसतो रे? लयच बारीक आहे ना. आता मला माहिती आहे का बाबू, माझ्या बापानं आहे ना लहानपणी लय रनिंग करेल म्हणून माझा बाप असा आहे, समजलं का आता? ओ पिंट्याचा बाप, तुमचं हे डुक्कर माया डुकरीनेवर मग हे आपलं माया पोरीवर लाईन मारतंय, याला समजून सांगा. नाहीतर आहे ना याला मी मारूनच टाकील. तुम्हाला सांगून ठेवतो, लय डेंजर माणूस आहे मी. ओय झांबल तुत्र्या मास्तर्या, तू लय डेंजर माणूस आहे का? हां लय डेंजर माणूस आहे का तू? बाबू तुला मा इतिहास माहिती आहे का? नसल माहिती एकदा गावात जाऊन विचार. अशी बुक्की घालील का नाही तू यावर? अर्धा घंटा उठणार नाही तू जाग्याहून. हां नाद नाही करायचं बरं मा. माय मी हे तर माझ्यापेक्षा खतरनाक दिसतंय, याच्या पुढे जास्त बोलणं पुरत नाही, नाहीतर दिल माझ्या कानपट्ट्या ठेवून. खरे पिंट्या, हे मास्तर काय म्हणतंय खरं आहे का ते? पप्पा मी काहीच नाही केलं, ती मास्तरची पोरगीच लाईन मारती माझ्यावर. ती मला काय म्हणे माहिती का? ती मला म्हणे आय लव्ह यू. मग मी पण म्हणलं सेम टू यू. मग काय चुकलं सांगा बरं तुम्हीच. अरे मास्तर आता काय करायचं सांग बरं. हां सांग ना आता. मायला हे दोघं बापले का मॅड दिसतात, जास्त बोलणं पुरत नाही आता, नाहीतर सगळ्या शाळेत आहे ना हे मै पच्ची करायला बसले. आणि पप्पा आणि हे मास्तर आहे ना मला काय काय म्हणत राहते नेहमी, समजून सांगा आता या मास्तर आहे तुम्हीच. अरे मास्तर काऊन बोलत असतो तू माया पोराला नेहमी नेहमी? बाबू ते आमचा पिंट्या आहे ना होत नव्हता, तर लय नवसं करेल त्याच्यासाठी तवा व्हायले ते. हां लाडकं आहे ते आमचं लय, त्याला बोलायचं नाही अजिबात, समजलं का? आणि कसं असते मास्तर, या वयात आहे ना पोरगन पोरगी एकूण एकायला आवडतच असतात, एवढा लोड नाही घ्यायचा. तो या पोरीची जर इच्छा असेल तर आपण लग्न लावून देऊ. तुले सांग किती हुंडा पाहिजेत, 10-15 लाख रुपये तुला देऊन टाकतो मी, जास्त टेन्शन घ्या जाऊ नको. डोनाल्ड ट्रम्प सारखा दिसतो निसताच, अक्कल आहे का रे तुले? ओ पिंट्याचा बाप, शोभते तुम्हाला माझ्या शाळेत येऊन माझ्याच पोरीले लग्नासाठी विचारू राहिले? थांबा तुमची कंप्लेंटच करतो मी आता. तुला अक्कल नाही करे? अरे लग्नासाठी विचारू राहिलो ना. हां नाही तर थांबतो या पोरीला पळूनच घेऊन जाला होतो माझ्या पोराले. मग पोरगले डेंजर आहे बरं, एखाद दिवशी पोरगी पळून घेऊन जाईल, मग बैस टाळ्या वाजवत. तुम्ही दोघं बापले काही ना मॅड आहे तुम्ही, मॅड. तुम्ही डोक्यावर पडेल दिसता, तुम्ही पटकन इथून निघून जायचं. हां नाहीतर मग डोकं फिरलं की तुमचं काहीच खरं नाही, तुमच्या दोघायला मारतो मग मी. मले मारतो बाबू तू? या पाय मास्तर या, आता तुला शेवटचं सांगतो, जर का पुन्हा तू माझ्या पोराला बोलला तर तुला इतकं मारील की तू कन्फ्यूज हो जाएगा कि सास का असेल और पादे का असे. अंडरस्टँड?